ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। पण इथं कंबाईनच्या ओरिएंटेशनच्या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये सगळेजण भेटतोय। ठीक आहे, बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टचं ओरिएंटेशन तुमचं झालेलं आहे। नक्की कोणत्या सब्जेक्टमध्ये काय सिलेबस आहे, काय अभ्यासक्रम आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा ऑलरेडी तुमची करून झालेली आहे। तत्पूर्वी बऱ्याच मुलांच्या या शंका आहेत अभ्यास करण्याच्या संदर्भामध्ये की बऱ्याच लोकांना कंबाईन काय आहे हे माहिती नाहीये। आता मुळात तसं पाहिलं गेलं तर आजच्या लेक्चरमध्ये मुख्यतः आपण अर्थशास्त्र हा जो विषय आहे या अर्थशास्त्राचं डिटेलमध्ये विश्लेषण बघणार आहे। पण तत्पूर्वी आपली ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच सुरू होते। या बॅच मध्ये संपूर्ण जेवढा काही अभ्यासक्रम आहे तर तो आपण पूर्णपणे कव्हर करणार आहे। प्लस त्याच्यामध्ये तुमचे टेस्ट सिरीज असतील, मेंटरशिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील। थोडक्यात फक्त सांगतो की बॅच कधी सुरू होते। ऍडमिशन प्रोसिजर ऑलरेडी चालू झाली आहे 8 जुलैला। ठीक आहे, 8 जुलैला आपली बॅच सुरू होते। ऑफलाईन ही बॅच असणार आहे। या ऑफलाईनच्या बॅच मध्ये पूर्ण जेवढा काही कंबाईनचा पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा सिलेबस असेल तर तो पूर्ण करून घेतला जाईल, ती जबाबदारी आमची असेल। ठीक आहे, लक्षात घ्या, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला बॅच अवेलेबल आहे। ठीक, बघा बॅचचं डेट आहे सुरू होण्याची 8 जुलै 2024। बॅचच्या लेक्चरचं टायमिंग काय असेल, त्या ठिकाणी 2 लेक्चर असतील, एक सकाळचं 8:30 ते 10:30 आणि दुसरं लेक्चर आहे 11 ते 1। असे 2 लेक्चर रोज त्या ठिकाणी घेतले जातील। आणि दुसरं महत्वाचं, 8 महिन्यांमध्ये संपूर्ण बॅच जी आहे तर ती पूर्ण करण्यात येईल। पूर्व प्लस मुख्य दोन्हीचाही अभ्यासक्रम त्याच्यामध्ये कंप्लीट आपण घेणार आहे। आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ती बॅच जॉईन करायची असेल, ऑफलाईनची बॅच जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवर ज्ञानदीप अकॅडमीचं 27 MBचं जे ऍप आहे ते 27 MBचं ऍप डाउनलोड करा आणि तिथे कंबाईन इंटिग्रेटेड बॅच फॉर 2024 and 25 तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, हे खूप महत्वाचं की याच्यामध्ये जर तुम्हाला त्या संदर्भामध्ये अजून डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर पुण्यामधलं जे ऑफिस आहे, ठीक आहे, 7वा मजला TCG स्क्वेअर बिल्डिंग, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच बद्दल जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती तुम्ही घेऊ शकता। तर काय करा, एकतर ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरवर, स्क्रीनवरल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बॅच बद्दल संपूर्ण डिटेल्स उपलब्ध होतील। ठीक आहे, कंबाईन संदर्भामध्ये पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईन मध्ये नक्की कोणत्या पोस्ट भरल्या जात आहेत त्या पोस्टच्या संदर्भामध्ये, त्या ठिकाणी कोणती कामं त्यांना असतात, त्यातली कोणती पोस्ट आपण त्या ठिकाणी चूज करणं अपेक्षित आहे किंवा टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, या गोष्टींची चर्चा होणं खूप गरजेचं आहे। आणि या गोष्टी सुरुवातीला अभ्यास करायच्या आधी जर तुम्हाला माहिती असतील तर त्याची एक वेगळी काय म्हणतो मोटिवेशनल एनर्जी तुम्हाला भेटते की माझी जी ड्रीम पोस्ट आहे त्या ड्रीम पोस्टसाठी मी काय करतोय, प्रिपेअर करतोय, तर मला कोणत्या टप्प्यापर्यंत मजल मारायची आहे, माझ्या पोस्टसाठीचा कट ऑफ प्रिलियमचा काय असेल, ठीक आहे, की मी त्या पोस्टसाठी इलिजिबल होणार आहे, इथून सुरुवात आहे। त्याच्यामुळं त्याच पद्धतीने थोडंसं प्लॅन अभ्यासाचा करणं अपेक्षित आहे। कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अभ्यासाच्या संदर्भामध्ये, हे पण आपल्याला बघणं अपेक्षित आहे। आणि त्याची चर्चा आज आपण या लेक्चरमधून करणार आहे। ठीक आहे, ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच ऑनलाईन जी आहे तर ती त्याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, बॅच सुरू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉईन करायची आहे तर ते लगेच जॉईन करू शकतात। सगळ्यात महत्वाचं, इथे स्क्रीनवर जो दिलेला QR कोड आहे तो QR कोड तुम्ही स्कॅन करून जे प्ले स्टोअरला ज्ञानदीप अकॅडमीचं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करून तिथे बॅच डायरेक्टली जॉईन करू शकता। दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, बॅचच्या संदर्भामध्ये रोज तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 लेक्चर्स होणार आहेत, बरोबर आहे। डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुमचे त्या ठिकाणी अरेंज केले जातील। त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमचं कुठल्याही डाऊटच्या संदर्भामध्ये कोणतीही शंका असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर ती सॉल्व्ह केली जाईल। बॅचचं ड्युरेशन 8 महिने असणार आहे। 8 महिने ही बॅच आपली चालेल, रोजचे 2 ते 3 लेक्चर असणार आहेत। आणि त्याच ठिकाणी जर फीच्या संदर्भामध्ये चर्चा केली किंवा बघितलं तर 10,000 रुपये आपल्या बॅचची फी आहे। ठीक आहे, 10,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला एकूण फी आहे। एवढ्या माफक दरामध्ये पूर्ण कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे 10,000 रुपये आहेत ते तुम्ही मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये पण भरू शकता। महिन्याला 2,000 रुपये एवढी इन्स्टॉलमेंट असेल आणि त्या 2,000 रुपये तुम्ही महिन्याला भरून पण बॅच जॉईन करू शकता।
बॅच जॉईन करण्याची प्रोसिजर एकदम सोपी आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं ऍप जे आहे 29 MBचं ऍप आहे किंवा जो स्क्रीनवरचा दिलेला QR कोड आहे तो स्कॅन करा, तरी पण तुम्हाला ऍपची लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2024-25 असा ऑप्शन किंवा अशी टॅब दिसेल, त्या टॅबवर जाऊन तुम्ही बॅच डायरेक्टली जॉईन करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला बॅच बद्दल कोणतीही शंका असेल किंवा कोणतीही माहिती हवी असेल तर डायरेक्टली तुम्ही पुण्यामध्ये TCG स्क्वेअर बिल्डिंगला 7व्या मजल्यावरती येऊन इथे अलका टॉकीजच्या चौकामध्ये टिळक रोडला व्हिजिट करू शकता किंवा भेट देऊ शकता. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. किंवा इथे स्क्रीनवर दिलेले 2 नंबर आहेत ऑनलाईनचे आणि श्याम भोसले सरांचा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेला आहे. त्या 2 पैकी कोणत्याही मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर नक्की ज्ञानदीपची ही इंटिग्रेटेड कंबाईन साठीची जी बॅच आहे पूर्व प्लस मुख्य प्लस मुलाखत ही तुम्ही जॉईन करा. सुरुवातीला आपण सगळं डिटेलमध्ये आधी बघूया काय काय आहे आणि नंतर मी तुमच्या ज्या शंका असतील तर त्या शंकांना उत्तरं देईल. मग सुरुवातीला फक्त आपण काय काय बघणार आहे या संदर्भामध्ये थोडी चर्चा करूया. आजचा मुळात जो तुम्हाला म्हणलं की विषय काय आहे तिथं की इकॉनॉमिक्स. ठीक आहे. गट ब आणि गट क साठी अर्थशास्त्रासाठीचा सिलेबस डिकोडिंग जे आहे तर ते आपण थोडक्यात बघणार आहे की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे कशा पद्धतीने अर्थशास्त्रावरती तिथे प्रश्न येताना आपल्याला दिसतात. मग त्याच्यातले आता 2023ला कंबाईनला झालेला जो पेपर आहे त्याच्यातले 15 क्वेश्चन्स आहेत. काही क्वेश्चन्स आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे बघूया की नक्की प्रश्न कसे येतात, त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये उत्तर लिहिताना तुम्ही काय विचार करणं अपेक्षित आहे आणि मग त्याच पद्धतीने अभ्यास करताना ती मेथड वापरणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण याच व्हिडिओमधून करणार आहे. आता सगळ्यात सुरुवातीला हे अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना जी कंबाईनची पूर्ण परीक्षा आहे तर ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी पार पडते, कोणत्या कोणत्या पोस्ट त्या ठिकाणी भरल्या जातात आणि त्यांचे कट ऑफ साधारणतः पूर्व परीक्षेचा काय असतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला जर त्या पोस्टच्या संदर्भामध्ये टार्गेट ठेवायचं तर तुम्हाला कितपर्यंत मार्क घेतले पाहिजेत, एक सर्वसाधारण मागच्या 10 वर्षाचं अनालिसिस केल्यानंतर हा अंदाज बांधता येतो आणि आपल्याला अभ्यासाचं नियोजन तसं करता येतं. आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की आपण याला संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतोय. ठीक आहे. संयुक्त परीक्षा म्हणतोय आणि संयुक्त परीक्षेमध्ये गट ब आणि गट क हे आपल्याला भरलेले दिसतात. मग याला संयुक्त म्हणण्याचं कारण काय, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूर्वी कसं होतं PSI किंवा STI किंवा ASO किंवा मग एक्साइज सब इन्स्पेक्टर नंतर क्लर्क टायपिस्ट या सर्वांसाठी वेगवेगळी एक्झाम पार पडायची. परंतु आता काय केलंय आयोगाने, कंबाईन म्हणजे या गट ब आणि गट क च्या या जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या आणि त्या एका एक्झामच्या माध्यमातून या सगळ्या भरल्या जातात. मग या हिशोबाने जर विचार केला तर त्या पदांबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. साधं सोपं लक्षात घ्या, ज्या गावाला जायचंय आपल्याला त्या गावाबद्दल थोडीफार माहिती तर असणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. शक्यतो मुलं ही चूक करतात. ठीक आहे. अभ्यास सुरू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्यांना समोर येतात. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर अभ्यास चालू करायच्या आधीच जर थोडीशी आउटलाईन असेल तर तुम्हाला टार्गेट ठेवणं सोपं जाईल. आता गट ब आणि गट क मध्ये काय दिसतं आपल्याला महत्वाचं, 2 गटांमध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहे. गट ब चे कोणते पद याच्यामध्ये भरली जातात आणि गट क याची कोणती पदं त्या ठिकाणी भरली जातात हे थोडक्यात आपण बघू आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करूया. गट ब मध्ये जर विचार केला तर सर्वात महत्वाची पोस्ट सब रजिस्ट्रार, त्याच्यानंतर इथे ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर दुसरं पद आहे, तिसरं पद त्या ठिकाणी STI आणि नंतर शेवटचं गट ब मधलं जे पद आहे PSI पोलीस सब इन्स्पेक्टर. ही 4 महत्वाची पदं गट ब मध्ये, ठीक आहे, संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये गट ब मध्ये अराजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये या 4 पोस्टसाठी एक्झाम त्या ठिकाणी घेतली जाते, बरोबर आहे. आता पूर्व परीक्षा गट ब आणि गट क या दोघांसाठी एकत्र आहे, नो डाऊट. ठीक आहे. परंतु मुख्य परीक्षा मग परत एकदा गट ब साठी वेगळी आणि गट क साठी वेगळी होताना आपल्याला दिसेल. हा पण मुद्दा इथे समजून घ्या. कारण का हे का समजणं गरजेचं आहे तर डिफिकल्टी लेवल, पेपरची डिफिकल्टी लेवल याच्यावरती ठरणार आहे.
जर कम्पेअर केलं तर गट क चा पेपर इथे सोपा येणार आहे जर गट ब शी तुलना केली तर, आणि गट ब ची तुलना जर राज्यसेवेशी केली तर राज्यसेवेच्या कंपॅरिझन मध्ये गट ब सोपी येणार आहे. हा मुद्दा मला समजून घ्यायचा आहे आणि हा अप्रोच माझ्या अभ्यासामध्ये असला पाहिजे की एखादा कन्सेप्ट, एखादे फॅक्ट कोणत्या डेप्थ पर्यंत मला करणं गरजेचं आहे, तर तुम्ही कोणत्या एक्झामसाठी अपियर होताय हे पण त्याला महत्त्वाचं ठरतं. हे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील. गट ब ची तयारी करणारा विद्यार्थी गट ब आणि गट क ला आलेले प्रश्न सहजरित्या सोडवतो, पण तोच जर प्रश्न तिथे आपण बघितले राज्यसेवेचे सोडवायला गेला तर मात्र अडथळे येतात किंवा प्रॉब्लेम येतात किंवा सुटत नाहीत. मग हा फरक आहे डिफिकल्टी लेवलमध्ये. मग डिफिकल्टी लेवल आपण असं म्हणू शकतो गट क नंतर गट ब आणि नंतर राज्यसेवा या पद्धतीने वाढताना दिसते. मग इथं जर विचार केला गट ब मध्ये ही 4 पद आहेत, सब रजिस्ट्रार, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा, आता एक एक पदासंदर्भात चर्चा करू. पहिलं सब रजिस्ट्रार हे पद आहे. आता हे पद काय आहे नक्की, तर आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला गावाकडे जमिनीचे व्यवहार पार पडतात हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. जमिनीची खरेदी विक्री आणि त्याची नोंद करण्यासाठी एक सरकारी ऑफिस असतं, बरोबर आहे. इथे आपण त्या जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंद करतो. जी खरेदी विक्री त्या ठिकाणी जमिनीची होते आणि त्याची नोंद ज्या अधिकाऱ्याकडे करतो तो अधिकारी म्हणजे तुमचा सब रजिस्ट्रार. लक्षात घ्या हे, ठीक आहे. म्हणजे त्याचं काम त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग होणार आहे, ठीक आहे. वलयाच्या दृष्टीने महत्वाचा अधिकारी आहे, कामाचा लोड आहे, हे पण त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. बरेच लोक, मी जसं म्हटलं की राज्यसेवेमधलं नायब तहसीलदार हे पदापेक्षा बरेच लोक सब रजिस्ट्रार किंवा त्याच्यातून दुसरी जी गट ब ची राजपत्रित राज्यसेवेमधली काही पोस्ट आहेत त्याच्याऐवजी सब रजिस्ट्रार नॉन गॅजेटेड असून सुद्धा त्या ठिकाणी काय करतात, चूज करतात. ते कारण आहे, ठीक आहे. वलय हा एक महत्वाचा मुद्दा आणि ग्रामीण भागामध्ये महत्वाचं पद. मग त्याच्यामुळे हा मुद्दा समजून घ्या. इथे आता जर सब रजिस्ट्रार तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे तर पूर्व परीक्षेला तुम्हाला मार्क्स किती आले पाहिजेत. सर्वसाधारण मार्क्सच्या पेपरचा जर अंदाज घेतला, आता पूर्वी हे पद गट ब किंवा गट क कंबाईन मध्ये नव्हतं, मागच्या 1-2 वर्षामध्ये ते आलं. मग कट ऑफचा जर अंदाज घेतला तर मला असं वाटतं जर तुम्ही 65 पर्यंत मार्क घेताय तर तुम्ही सब रजिस्ट्रारला क्वालिफाय होताय. आता तुम्ही म्हणताल सर हा तर खूप लय कट ऑफ झाला, 100 पैकी 65 मार्क घेणं काही एवढं सोपं आहे का. त्याच्यात कंबाईनचा मुद्दा 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, पण कट ऑफ लागलाय. 2 कारण आहेत तो कट ऑफ हाय लागण्याची. एक सगळ्यात महत्वाचं पदसंख्या जी मुळात सब रजिस्ट्रारची कमी असते, हा एक पहिला मुद्दा. दुसरं जे मी तुम्हाला म्हणलं कॉम्पिटिशन जास्त काय तर त्याची मागणी जास्त आहे. सब रजिस्ट्रारसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जे ऑलरेडी राज्यसेवा करतायत तर त्यांच्याकडे ती जास्त दिसते. मग अभ्यासाची डेप्थ त्यांची जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे दिसतं सब रजिस्ट्रारचा कट ऑफ जरा बाकीच्या पोस्ट पेक्षा जास्त लागतो. हा पहिला मुद्दा. दुसरा एएसओ आणि एसटीआय. आता त्याच्यातलं पहिलं पद असिस्टंट सेक्शन ऑफिसर. हे पद काय आहे नक्की, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पूर्णपणे मुंबई स्थित असलेल्या मंत्रालयामधला जॉब आहे. ऑफिस टायमिंग फिक्स असणार आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये असावं लागणार आहे. कायमस्वरूपी पोस्टिंग मुंबई, म्हणजे तिथे बदली दुसऱ्या शहरामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये होण्याचा संदर्भ नाही. मंत्रालय आपलं फक्त मुंबईमध्ये आहे. जास्तीत जास्त काम कुठे पडू शकतं, हिवाळी अधिवेशन असेल जे नागपूरला भरतं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर तुमच्या संदर्भामध्ये, तुमच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात तुमच्याकडे ज्या डिपार्टमेंटचा चार्ज आहे, ज्या सेक्शनचा चार्ज आहे तिथला काही प्रश्न असेल तर तुम्हाला नागपूरला जावं लागतं. नाहीतर अन्यथा तुम्ही मुंबईमध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी काम करता. मग हे पदाच्या संदर्भामध्ये कामं काय आहेत, जर आपण मंत्रालयाचं त्या ठिकाणी बघितलं तर मंत्रालय वेगवेगळ्या विभागांमध्ये डिवाइड झालंय. मग कोणते, मग महिला बाल विकास आहे, गृह मंत्रालय आहे, बरोबर, कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागणी केली. त्या विभागणी झालेल्या विभागांमध्ये अजून थोडक्यात कक्ष असं
त्या ठिकाणी डिव्हिजन केलेलं दिसतं. मग त्या कक्ष किंवा सेक्शनसाठी एक हेड असतो, ज्याला आपण कक्ष अधिकारी किंवा सेक्शन ऑफिसर म्हणतो किंवा डेस्क ऑफिसर म्हणतो. बरोबर आहे. मग त्या डिपार्टमेंटमध्ये पण त्याचे छोटे छोटे जे विभाग पडलेले आहेत, भाग पडलेले आहेत, त्याला आपण त्या ठिकाणी कक्ष असं म्हणतो किंवा डेस्क म्हणतो. आणि त्याचा हेड कोण असतो? डेस्क ऑफिसर. आणि त्या डेस्क ऑफिसरला किंवा सेक्शन ऑफिसरला किंवा कक्ष अधिकाऱ्याला सहाय्य करण्यासाठी जे पद आहे ते म्हणजे तुमचा असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे. मग बदली जास्तीत जास्त एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, पण तिथेच मंत्रालयामध्ये. पॉवर हाऊसला तुम्ही बसता, ती एक वेगळी मजा त्याची आहे. तुम्ही मंत्रालयामध्ये काम करता, एक वेगळं स्टेटस आहे. ह्या गोष्टी त्याच्यासोबत ऑटोमॅटिकली येतात. प्रश्न फक्त अडचणीचा हाच आहे की मुंबईमध्ये राहण्याची तयारी पाहिजे, धकाधकीच्या जीवनाचा सवय म्हणजे फास्ट लाईफची सवय पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जे मुंबईमधलं आहे ते खूप जास्त आहे. रोजचा राहण्याचा जगण्याचा खर्च मुंबईमध्ये जास्त आहे. मग त्याच्यामुळं ते समस्या तिथे त्या पोस्ट बरोबर तुमच्या सोबत येतात. मग त्या अनुषंगाने जर का ESO तुम्हाला व्हायचं आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर जर तुम्हाला व्हायचंय, तर तुम्हाला साधारणतः किती 60 ते 62 मार्कांपर्यंत मार्क घ्यावे लागतात. पुढची महत्वाची पोस्ट आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. आता पूर्वी याला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणायचे, विक्री कर अधिकारी म्हणायचे, परंतु 1 जुलै 2017ला आपल्या इथं GST लागू झाला आणि सेल्स टॅक्स त्याच्यामध्ये विलीन झाला. आणि GST लागू झाल्यामुळे आता त्याचं सेल्स टॅक्स असं जे नाव होतं, विक्री कर अधिकारी असं नाव होतं, त्याच्याऐवजी राज्य कर निरीक्षक म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं नाव केलं गेलं. बरोबर. म्हणजे GST डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करता, हा इथे महत्वाचा मुद्दा समजून घ्यायचा. बर, परत एकदा ऑफिस जॉब आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6, सुट्ट्यांचा काही त्रास नाही. पोस्टिंगच्या बाबतीत विचार केला तर शक्यतो महाराष्ट्रातील मुख्य शहराची ठिकाणं, त्यातली त्यात मुंबई पुणे या भागामध्ये खूप सारे STIचे पोस्ट आहेत त्या आपल्याला असलेल्या दिसतील, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही शहरी भागामध्ये त्या ठिकाणी राहता. ऑफिस टायमिंग आहे, बऱ्याचदा मुली हा जॉब प्रेफर करतात, पोस्टिंग थोड्या सोयीच्या होतात. आणि परत एकदा कट ऑफचा विचार केला तर साधारणतः परत एकदा 60-62, थोडीसं संख्या जर जास्त असेल, पदसंख्या जास्त असेल तर तो वर खाली होताना दिसेल. पण सेफेस्ट स्कोअर काय, तर तो 60-62 की 60-62 मार्क तुम्हाला येत आहेत तर तुम्ही STI प्री क्वालिफाय होता. बरोबर आहे. हे झालं त्या ठिकाणी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरच्या संदर्भात. काम काय आहे तर काम GSTचं कलेक्शनच्या संदर्भामध्ये जी काही फाईल असेल त्या अनुषंगाने त्याची कामं बघणं हे आपल्याला दिसतं. पुढे इथे PSI, ग्रामीण भागामधल्या तुमच्यापैकी पण 50% लोकांना या पोस्टसाठी प्रिपरेशन करायचं आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर का, तर समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा. एक ESO, STI आणि PSI असे 3 लोक चाललेत तर चालताना आजूबाजूच्या लोकांचं लक्ष या ठिकाणी कोणाकडे जाणार आहे? PSI कडे जाणार आहे. कारण युनिफॉर्म सर्व्हिसेस आहे आणि युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये लोकांमध्ये कायम अप्रूप असतं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. शहरी भागातल्या लोकांना काही फरक पडत नाही. शेजारून SP गेला, DYSP गेला, ACP गेला, PSI गेला, PI गेला, काही फरक पडत नाही. पण ग्रामीण भागामध्ये वलय पोलीस सब इन्स्पेक्टर, लक्षात ठेवा. मग या पद्धतीने त्या ठिकाणी PSIच्या संदर्भाने तुम्ही प्रिपरेशन करताय तर महत्वाची गोष्ट, याचं स्वरूप आपण थोडक्यात बघूया. पोलीस डिपार्टमेंट मधलं खूप महत्वाचं पद हे आहे का, तर महत्वाचं म्हणजे PSI हा बऱ्याचशा गुणांमध्ये IO असतो. IO म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. आणि त्याच्यामुळे तपास अधिकारी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे तो महत्वाची कडी पोलीस डिपार्टमेंट मधली आहे. आता जर तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये सहसा लोकांचा संदर्भ याच पोस्टशी जास्त येतो. ESO असेल, STI असेल, सब रजिस्ट्रार असेल, या पोस्टशी जास्त येत नाही. ते पण एक कारण आहे की जास्त करून लोकांना PSI बद्दल माहिती आहे आणि अप्रूप आहे, कारण त्याचे पॉवर, त्याचे अधिकार, त्याचे कार्य याच्या बाबतीमध्ये लोकांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपुलकी किंवा जो एक वेगळ्या प्रकारचा स्टेटस आपण म्हणतो तो आहे. हे समजून घ्या. आता बरोबर आहे, वलय आहे, सामाजिक स्टेटस आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण आपला स्वभाव त्याला मॅच करतोय का? माझी 24/7 24 तास ड्युटी करायची कॅपॅसिटी आहे का? माझी फिजिकल स्ट्रेंथ त्या ठिकाणी आहे का?
ह्या गोष्टीचा पण पोस्ट टार्गेट ठेवताना विचार करा. बरोबर आहे. याबरोबर PSI ला तुमचे ड्युटीचे आवर्स फिक्स नाही आहेत. बरोबर आहे. 12 महिने तुम्ही ड्युटी असता, लोकांना सुट्ट्या असतात तेव्हा त्यांची ड्युटी असते. कोणता पण सण असू द्या, बाकीचे लोक सुट्टीने घरी आणि बाहेर फिरताना दिसतात आणि त्यांना त्या जमावाला, त्या लोकांना कंट्रोल करण्याचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम या पोलीस सब इन्स्पेक्टरचं असतं. म्हणजे लोकांना सुट्टी तेव्हा हे ड्युटीवर असतात. मग ते मला जमणार आहे का? त्याच्याबरोबर माझी सोशल लाईफ, माझी फॅमिली लाईफ, या गोष्टी मला हँडल करता येणार आहेत का? ते बॅलन्स करता येणार आहे का? या गोष्टीचा पोस्ट चूज करताना नक्की विचार करा. अभ्यास करताना सुरुवातीच्या टप्प्यावर या गोष्टी तुम्हाला कोणाकडून सांगितल्या जात नाही, पण नक्की या गोष्टीचा विचार करा. बरं, मार्कांच्या बाबतीत जर विचार केला तर मागच्या 5 किंवा 10 वर्षाचं जर अनालिसिस केलं तर कधी 55 मार्काच्या वरती कट ऑफ गेला नाही. इनफॅक्ट मी म्हणेल 50 मार्काच्या वरती गेला नाही. हायेस्ट कट ऑफ आतापर्यंत 52च्या आसपास लागलाय, 52.25. परंतु जर विचार केला PSI ला सेकंड आन्सर की वगैरे किंवा या सगळ्या पदांच्या संदर्भात जे कट ऑफ सांगितले, सेकंड आन्सर कीने कमी होऊन मी तुम्हाला अंदाज देतोय. सेकंड आन्सर कीला याच्यातून कमी झाले तरी चालेल, ठीक आहे, काही हरकत नाही. मग इथे 55 मार्क जर तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टर साठी घेताय पूर्व परीक्षेला, तर तुम्ही पूर्व परीक्षा 100% पास होताय. हा, आता त्याच्यामध्ये 100% मी का म्हणतो तर बघा, जर पेपर अवघड आला तर तुम्हाला मार्क जास्त पडणार आहेत, कट ऑफ वर, सॉरी, पेपर अवघड आला तर तुम्हालाही मार्क कमी पडणार आहेत आणि कट ऑफ कमी येणार आहे. पेपर सोपा आला तर तुम्हालाही याच्यामध्ये मार्कांमध्ये वाढ होणार आहे आणि त्या ठिकाणी कट ऑफ पण वाढणार आहे. दोन्ही गोष्टी कोरिलेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे तो महत्वाचा मुद्दा नाही. पण आपलं टार्गेट काय असलं पाहिजे अभ्यास करताना, तर हे असलं पाहिजे. बरं, याचं नियोजन कसं करायचं आपण हे झाल्यानंतर थोडक्यात बघूया, ठीक आहे, महत्वाचं. आता हे झालं गट ब च्या संदर्भात. गट क मध्ये जर आम्ही गेलो तर गट क मध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर, उत्पादन शुल्क विभागामध्ये त्या ठिकाणी या पोस्टचं काम असतं. पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी लक्षात घ्या, महत्वाचा जर विचार केला, जसं पोलीस सब इन्स्पेक्टर आहे तसं राज्य उत्पादन शुल्क या डिपार्टमेंटमध्ये हे कॉस्मेटिक असतील किंवा दारू असेल या संदर्भामध्ये या एक्साइज सब इन्स्पेक्टरचं काम असलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. गट क मधलं हे एक महत्वाचं पद. त्याच्यानंतर गट क मध्येच टेक्निकल मध्ये AMVI टेक्निकल मध्ये आहे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला गावाकडे आपण RTO पण म्हणतो, पण तो RTO नाही. गट क मध्ये असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, जे आपल्याला लायसन्स, गाड्यांचे लायसन्स, गाड्याचं इन्स्पेक्शन, गाडी पासिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टींची कामं या असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरकडे असतात. ठीक आहे. रोड अँड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं हे महत्वाचं आपल्याला पद त्या ठिकाणी दिसेल, इम्पॉर्टंट आहे. शक्यतो त्या ठिकाणी जर विचार केला RTOची जे ऑफिसेस आहे इथं हे काम करताना आपल्याला दिसतील. पूर्व परीक्षा कॉमन आहे, मात्र मुख्य परीक्षा पूर्णपणे टेक्निकल आहे, हे पण समजून घ्या. आता तुमच्यातले काही विद्यार्थी असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर साठी प्रिपरेशन करतायत, त्यांना मी सांगेल की सुरुवातीला 2-3 महिने GS चा अभ्यास करा, खूप चांगल्या प्रकारे GS कव्हर करून घ्या, कारण पूर्व परीक्षा निघाली तर मुख्य परीक्षा देता येणार आहे. टेक्निकलच्या अभ्यासाचा नंतर उपयोग होणार आहे. पहिल्या 2-3 महिन्यामध्ये असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर साठी तुम्हाला GS पूर्ण करायचा आहे आणि नंतर तुम्हाला 60-40 पूर्व परीक्षा होईपर्यंत 60% तुम्हाला काय करायचंय तर पूर्व इकडे GS चं करायचंय आणि 40% तुमच्या टेक्निकलचं करायचंय, की ते पण मागे नको पडायला. हे महत्वाचं लक्षात घ्या. पुढची महत्वाची पोस्ट त्याच्यामध्ये क्लर्क, ठीक आहे, आणि टायपिस्ट. आता याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये माहित असतंय मराठी आणि इंग्लिश या संदर्भामध्ये. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल मला टायपिंगचा जो क्रायटेरिया आहे त्याच्याबद्दल मला एवढी डिटेलमध्ये माहिती नाही, पण MPSCच्या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये, ठीक आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन याच्यामध्ये जर गेले तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. आता त्याच्यासाठीची वेबसाईट कोणती आहे लक्षात घ्या. त्याच्यासाठीची वेबसाईट तुम्हाला मी इथं फक्त सांगतो, MPSCची वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावर जाऊन तुम्हाला हे चेक करायचं आहे. www.mpc.gov.in याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, कॅन्डिडेट कॉर्नर, विद्यार्थ्यांसाठीचा कॅन्डिडेट कॉर्नर असेल, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. बघा, या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळून जाईल. विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये तुम्ही जर गेले, आता सगळ्यांनी लेक्चर संपल्यानंतर एकदा व्हिजिट करा. आपली कर्मभूमीच ती आहे आता MPSC, आपण ते क्षेत्र चूज केलंय तर.
मग इथे तुम्हाला त्या एक्झामच्या संदर्भामध्ये जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की कॅटेगरी वाईज कट ऑफ. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅटेगरीज वाईज कट ऑफच्या नादी लागू नका. त्याचं कारण सांगतो. तुम्हाला सर्वांना ओपन जनरल याचं टार्गेट ठेवायचं आहे. आता जेव्हा तुम्ही 50 मार्काचं टार्गेट ठेवता, किंवा फॉर एक्झाम्पल इथं आपण असं म्हणूया की तुम्ही PSIचं टार्गेट ठेवलं, किती मार्काचं? 55+ मार्काचं. जेव्हा तुम्ही 55+ मार्क घेता तेव्हा तुम्ही तुमची कॅटेगरी, ठीक आहे, प्लस ओपन जनरलच्या जागा आहेत, या दोन्ही जागांसाठी क्वालिफाय होता. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये क्वालिफाय झाला तर मात्र फक्त तुम्ही कॅटेगरीच्या जागांसाठी क्वालिफाय होता. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे कॅटेगरीसाठी जागा कमी येतात नेहमी. त्याच्यामुळं टार्गेट ठेवताना कमीत कमी ओपन जनरलचं ठेवा. आणि ओपन जनरलचं टार्गेट ठेवलं तर तुम्हाला कुठेतरी 1-2 मार्क त्याच्या खाली 52-53 मार्क येतात. म्हणजे जेवढं आपण टार्गेट ठेवतो त्याच्या 2-3 मार्क आपल्याला नेहमी कमीच असतात, कारण सगळ्याच गोष्टी आपण ठरवल्यात त्या मनासारख्या होत नाहीत. मग कट ऑफची टार्गेट ठेवताना ओपन जनरलचं ठेवा. काय प्रॉब्लेम आहे? असं काय आहे का कट ऑफच्या 10 मार्क जास्त पडले तर तुम्हाला बाहेर काढून देणार आहेत, असं काय आहे का? नाही आहे. मग त्याच्यामुळे हा मुद्दा क्लिअर करा, हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं कॅटेगरी कट ऑफ हा विचार मेन्स झाल्यानंतर करायचा. पूर्व परीक्षेसाठी कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर करायचा. हे जर तुम्ही जर कॅटेगरीचा कट ऑफ समजा 40 लागतोय, 45 लागतोय, तुम्ही जर हे टार्गेट ठेवलं तर तुम्ही कट ऑफचे 2-3 मार्क खाली असतात आणि परत म्हणताल आम्ही नापास झालो. कारण का? तुम्ही टार्गेटच कमी ठेवलंय. ही चूक करू नका. त्याच्यामुळे ओपन जनरलच्या कट ऑफचं टार्गेट ठेवा. प्रॉब्लेम काय तुम्हाला ओपन जनरलचं कट ऑफचं टार्गेट? स्वतःला रिलॅक्स का करताय? सुरुवातीला अभ्यास करतानाच कॅटेगरीच्या कट ऑफचा विचार करू नका. असं समजा तुम्ही ओपन जनरल आहे, अडचण काहीच नाहीये. महाराष्ट्रामध्ये जर पहिले आले, पहिल्या 10 मध्ये आले, सिंगल डिजिट मध्ये आले तर पुढच्या भविष्यातले फायदे आहेत. काय ते सांगतो? प्रमोशन. लक्षात ठेवा, त्या बॅच मध्ये तुम्ही सिलेक्शन झालेल्या बॅच मध्ये ज्याचा रँक वरती असतो त्याचा आधी प्रमोशन होतं. ठीक आहे. मग जर बॅच मोठी असेल आणि त्याचा शेवटचा नंबर आहे तर तो पहिल्या बॅच आणि तो शेवटचा यांच्यात 2-2, 3-3, 4-4 वर्षाचा गॅप पडतो प्रमोशन मध्ये. जो पहिला आलाय त्याला आधी प्रमोशन आणि जो शेवटी आलाय त्याला शेवटी. मग दरवर्षीचा कोटा ठरलेला असतो की 50च लोकांना प्रमोशन, मग 500 लोक भरलेत, मग पुढे 10 वर्ष ते प्रमोशन चालतं. म्हणजे 500वा आलेल्या पोराला त्या ठिकाणी कधी प्रमोशन भेटणार? 10 वर्षांनी. त्याच्यामुळे तो विचार करू नका. ठीक आहे. आता ओपन जनरलचा विचार करा. हे खूप क्लिअरली सांगतो कारण ही चूक आपण इथं करताना दिसतो, महत्वाचं आहे. तर हे झालं गट ब आणि गट क च्या पदांच्या संदर्भामधली माहिती आणि जी पदं त्या ठिकाणी भरली जातात. आता मी हे सांगण्याचं कारण काय ते तुम्हाला सांगितलं. तुमचं पद ड्रीम पोस्ट कोणती आहे हे डिसाईड करा आणि ते टार्गेट सेट करा. सब रजिस्ट्रार व्हायचं तर 65+ घ्यायचे, बरोबर. STI ASO व्हायचंय तर 62-63 मार्क घ्यायचे आणि PSI व्हायचं तर 55+ घ्यायचे. क्लर्क टायपिस्ट असेल किंवा MUI असेल तर ते पदांनुसार थोडंसं व्हॅरी होतं. मग तिथे जर तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क घेताय तर मला वाटतं सगळ्या पदांसाठी इलिजिबल होत आहे. मग काय हरकत आहे सगळ्यांनी 50 मार्काचं टार्गेट ठेवायला? जर तुम्ही प्रिलियम 10 मार्काच्या सरप्लसनी पास होताय तर त्याचा फायदा काय असतो सांगतो. ठीक आहे. पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर, पूर्व परीक्षा झाल्यानंतर तिथून पुढे 2 ते 2.5 महिने, ठीक आहे, 2 ते 2.5 महिने तुम्हाला मुख्य परीक्षा असते कमीत कमी. मग हा जो पिरियड आहे तो खूप क्रुशियल आहे. आणि जर तुम्ही कट ऑफच्या 10 मार्क वरती आहेत तर मला सांगा सेकंड आन्सर कीची भीती आहे का? नाही. कारण का? पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं? रिझल्ट लागतो. आणि जर काठावर असाल तर तुमचा कन्फ्युजनचा पिरियड आहे, हा 1.5 महिना वाया जातो. मग करू का नको, का पुढची प्री करू, का काय करू, मराठी इंग्लिश करू, सगळा गोंधळ होतो. आणि जेव्हा तुमचे 10 मार्क सरप्लस आहेत तर तुम्ही बिंदास या 2.5 ते 3 महिन्यात मुख्य परीक्षा एकदम बेस्ट प्रिपेअर करता आणि ऑटोमॅटिकली रिझल्टला बूस्टर भेटतो. मग डोक्यामध्ये ते ठेवा. कट ऑफ 45 लागतोय ना, 50+ मार्क्स घ्या. कट ऑफ 50 लागतोय ना, 55+ मार्क्स घ्या. 55 कट ऑफ लागतोय 60+ घ्या. 60 कट ऑफ लागतोय 65+ मार्क्स घ्या. सेफेस्ट म्हणतो मी ह्याला. सेकंड आन्सर की बघायची गरजच नाही पडली. किती पण कॅन्सल करू दे, काय पण होऊ दे, मी नाही. हे डोक्यामध्ये खूप क्लिअर असलं पाहिजे. आपण या चुका करतो
मार्केटच्या चर्चांमध्ये वाहत जातो आणि तुमच्या बाबतीमध्ये जे ऑनलाईनच्या संदर्भामध्ये दिसतं किंवा जे पुण्यामध्ये नाहीत किंवा इतर ठिकाणी, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की पुण्यातच आलं पाहिजे आणि इथेच केलं पाहिजे, असं अजिबात नाहीये. ठीक आहे, या गोष्टी खूप क्लिअर ठेवा, हे गरजेचं आहे. आता कट ऑफ पर्यंत जायचंय कसं, लक्षात घ्या. आपण हे ठरवलं. आता महत्वाचं, जर आपण परीक्षेची रचना बघितली तर पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा प्लस काही संदर्भामध्ये शारीरिक चाचणी म्हणजे फक्त PSI आणि मुलाखत कुठे PSI. बाकी सर्व पदांसाठी फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा हेच दिसतं आपल्याला. बरोबर. इथे पूर्व परीक्षेचा विचार केला तर 100 प्रश्न तुम्हाला असतात आणि इथे 200 प्रश्न तुम्हाला पेपरला असतात. 2 पेपरचा त्या ठिकाणी महत्वाचा सिलेबस आहे. शारीरिक चाचणीचा विचार केला PSIच्या, तर आता इथून पुढे 70 मार्क कसे आहेत, क्वालिफाईंग आहेत. एक PSIचा एक व्हिडिओ युट्यूबला ऑलरेडी टाकलाय, तो बघून घ्या, तुम्हाला याची डिटेल्स माहिती मिळतील PSIच्या संदर्भात. मुलाखतीचा विचार केला तर मुलाखत 40 मार्कासाठी असते. PSIची अंतिम यादी मुख्य परीक्षा प्लस प्लस मुलाखतीचे मार्क अशी PSIची अंतिम यादी डिस्प्ले होते. आता 70 मार्क किंवा हे जे फिजिकलचे मार्क आहेत आउट ऑफ 100 कन्सिडर होत नाहीत अंतिम यादीसाठी. जर मी पूर्व परीक्षेचा विचार केला तर इथे मला 7 विषय आहेत जे आपण बघतोय मागचे बरेच दिवस झाले. 7 विषयांच्या संदर्भामध्ये मग मला त्या ठिकाणी दिसतं की जिओग्राफी आणि हिस्ट्री हे 10-10 मार्काला आहेत आणि बाकी सब्जेक्ट मग इकॉनॉमिक्स, राज्यशास्त्र, करंट आणि सायन्स हे 15-15 मार्काला आहेत आणि मॅथ्स, रिजनिंग हे 20 मार्काला आहेत. अशा प्रकारे हे 100 प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि 7 विषय तुम्हाला सिलेबसला आहेत. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मग हे सोडवण्यासाठीचा वेळ किती आहे, 60 मिनिट आहे. हा टास्क आहे आपला सगळ्यात महत्वाचा. बऱ्याचदा राज्यसेवा क्लिअर करणाऱ्या मुलांना कंबाईन न निघण्याचं सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट हा इश्यू. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा इथे मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये दिसतो की 2 पेपर, एक आहे मराठी आणि इंग्रजी, ज्याच्यामध्ये मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्लिशचे 50 प्रश्न असं स्वरूप दिसतं. मार्क मात्र 200 आहेत. आणि इकडे GSच्या संदर्भामध्ये हेच 7 विषय प्लस सायन्स टेक त्यामध्ये येतं. बरोबर. राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू सर्व्हिसेस आणि पर्यावरण हेच 7 विषय तिकडे आहेत. हे लक्षात घ्या. हे स्वरूप आपल्याला दिसतं. मग हे 400 गुण, मग 400 पैकी साधारणतः कट ऑफची रेंज जर बघितली ओपन जनरल नुसार, त्यानुसार तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्ही खाली जावा. ओपन जनरलचा विचार केला तर एक साधारण 260 ते 310 या दरम्यान आपल्याला हा कट ऑफ फिरताना दिसतो. जागांनुसार असेल किंवा इतर पेपर सोपा अवघड या फॅक्टरचा विचार करता हे साधारणतः स्वरूप आपल्याला इथे कंबाईनचं पूर्व प्लस मुख्यचं असलेलं दिसल आणि तेच टार्गेट डोक्यात ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक चांगली गोष्ट काय आहे, इथले हे जे 7 विषय पूर्व परीक्षेला आहेत तेच 7 विषय आम्हाला इथे मुख्य परीक्षेला पण आहेत. ते तिथं उपयोगाला येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्व चांगली करताय तर मुख्य परीक्षेचा एक विषय 100 क्वेश्चन आपले प्रिपेअर होत आहेत. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की मी आता फक्त पूर्व करतोय का, अजिबात नाही. तुम्ही मुख्य प्लस पूर्व या दोन्ही हिशोबाने अभ्यास सुरुवातीपासून केला पाहिजे. हे झालं परीक्षेचं साधारणतः स्वरूप, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पेपर कंडक्ट केला जातो, कट ऑफ कुठपर्यंत लागतो, कोणते विषय आहेत, हा सर्व बाबी मग डोक्यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. आता मार्कांची जुळवाजुळव करायची कशी, सरांनी सांगितलं 55 मार्क घ्यायचेत, 60 प्लस घ्यायचेत, 65 घ्यायचेत, कसं करायचं. त्याच्यामध्ये गट ब आणि गट क च्या संदर्भामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आता थोडाफार फरक मार्कांमध्ये आहे, नो डाऊट. तुमची जी काही पोस्ट टार्गेट असेल तेवढे मार्क घेण्यासाठी साधी सोपी सिंपल स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो. काय करायचं आपल्याला, ठीक आहे. आपले किती विषय आहेत, 7 विषय आहेत. 7 विषय आहेत. 7 विषयांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, कोणतेही 3 विषय तुमच्या आवडीचे, कोणतेही 3 विषय ज्याला तुम्हाला फायनली 10+10+ मार्क्स घ्यायचे. काय करायचंय, 10+10+ मार्क्स घ्यायचे, 3 विषय तुमच्या आवडीचे.
जसं मला विचारलं तर पॉलिटी, ठीक आहे, इकॉनॉमिक्स किंवा मॅथ्स रिझनिंग असे मी धरेल. आता मॅथ्स रिझनिंग मध्ये इथं मी म्हणेल 14-15 मार्क, कारण 20 क्वेश्चन आहेत. आधी 10 मार्काला होतं, 15 मार्काला होतं. मग हेच माझे किती होतात, साधारणतः 30 ते 32 मार्क होतात. स्ट्रॅटर्जी सांगतो. आणि मग उरलेले जे अवघड जाणारे सब्जेक्ट आहेत किती, 4. त्या प्रत्येक 4 सब्जेक्ट मध्ये साधारण 7-8 जरी बरोबर आले तर ते माझे मार्क्स किती होतात, साधारणतः 30 ते 32. मग मला सांगा, अवघड सब्जेक्ट मध्ये अर्धेच मार्क घ्यायचे, 7-8, आणि इकडे सोप्या सब्जेक्ट मध्ये मला त्या ठिकाणी काय करायचंय, अशा पद्धतीने मॅच करायचं. अशा कॅल्क्युलेशननी आता हे कोण ठरवू शकतं मला पेपर सोपा किंवा कोणता सब्जेक्ट सोपा जातोय, कोणत्या सब्जेक्टमध्ये मला जास्त मार्क येतात, हे तुम्ही स्वतःच ठरवू शकता. हे तुम्हाला दुसरं कोणीही सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सेल्फ अनालिसिस करत नाही, सेल्फ इव्हॅल्युएशन करत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. त्याच्यामुळे हे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. या मेथडनी आपण जर गेलो तर आपल्याला कट ऑफ पर्यंत पोहोचता येतं. हे तुम्हाला डिसाईड करायचंय. हे विषय कोणते हे तुम्हाला तुमचं डिसाईड करायचंय. कोणाचा सायन्स सोपा असेल, कोणाचा पॉलिटी सोपा असेल, कोणाचं त्या ठिकाणी हिस्ट्री चांगलं असेल किंवा त्याला सोपं जात असेल, कोणाचं जॉग्राफी चांगलं असेल, मॅथ्स रिझनिंग कोणाचं चांगलं असेल, तुम्ही तुमच्या सोयीने ठरवा. पण 3 विषय माझे पक्केच झाले पाहिजेत. झोपेतून उठवलं तरी 10 ते 12 मार्क मला येणारच आहेत. असं तगडं प्रिपरेशन त्याचं करायचं. बरं, ज्यांना सब रजिस्ट्रार व्हायचंय किंवा ज्यांना एएसओ व्हायचंय त्यांनी मॅथ्स रिझनिंग हे खूप क्रुशियल आहे. त्यांना प्री प्लस मेन्स इथे मॅथ्सला 10 प्रश्न आणि रिझनिंगला 10 प्रश्न तुम्हाला 100% येणार आहेत. इथे तुम्हाला 14 ते 15 मार्क घ्यायचेच आहेत, तरच तुम्ही 65 मार्कांपर्यंत जाता. काही पण होऊ दे, हे करायचंच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, गरजेचं आहे. पुढे जर विचार केला तर महत्वाचं बघा, आता स्ट्रॅटर्जीच्या संदर्भामध्ये आता पेपरच्या वेळेची स्ट्रॅटर्जी त्याची आपण चर्चा करू. बघा, आपल्याला महत्वाचं टार्गेट काय आहे, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करणं हे महत्वाचं चॅलेंज आहे. हे कसं पूर्ण करता येऊ शकतं. तसं पाहायला गेलं जर कॅल्क्युलेशन मांडलं तर 36 सेकंद आपल्याला त्या ठिकाणी एका प्रश्नासाठी भेटतात. एका प्रश्नाला किती वेळ भेटतोय, फक्त 36 सेकंद. आता तुम्ही म्हणाल सर 36 सेकंदामध्ये प्रश्नच वाचून होत नाही, तर तो वाचून उत्तर कधी लिहायचं, किंवा तुम्हाला अटेम्प्टचा प्रश्न पडतो की अटेम्प्ट किती करायचा. सगळे अटेम्प्ट जास्तीत जास्त जोपर्यंत अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करताय, अभ्यास पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि अभ्यास जर पूर्ण झालाय तर 100% अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. तुम्ही नाही केलं, दुसऱ्यांनी कोणीतरी सॉल्व्ह केलं तर त्याला मार्क येणार आहेत, तो पास होणार आहे आणि तुम्ही नापास होणार आहे. त्याच्यामुळं तिथे समोर गेल्यानंतर पेपर कसा आहे याच्यावर अटेम्प्ट ठरतो. मी नेहमी उदाहरण देतो गमतीने, कशाचं, क्रिकेटचं. बरोबर आहे, एखाद्या ग्राउंडवरती त्या पिच वरती खूप साऱ्या 100, 200, 1000 मॅचेस झाल्यात. ते पिच कसं टर्नआउट होतं हे आधी त्या ठिकाणी बघितलंय. पण तरी पण कॅप्टन किंवा कोच किंवा प्लेयर त्या आदल्या दिवशी जाऊन किंवा त्या मॅचच्या दिवशी जाऊन मॅचच्या आधी पिच रिपोर्ट का करतात किंवा घेतात. मग तो अंदाज घेतात की पिच कसा आहे. ठीक आहे, ग्रास आहे का, टणक आहे का, बेगा आहे का, लूज आहे का, मॉइश्चर आहे का, बॉल वळेल कधी, ठीक आहे, स्विंग होईल का, खाली राहील का, जास्त स्पीडने स्किट होईल. त्या दिवशी अंदाज घेतात. वारा कुठल्या दिशेला आहे, म्हणजे हवामान काय आहे, क्लायमेट काय, आणि त्याच्यानंतर ठरवतात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची, बॉलिंग करायची का, किती टार्गेट त्या ठिकाणी आपलं असलं पाहिजे बॅटिंगच्या संदर्भात. सेम आपल्या पेपरचं पण तसंच आहे. तुम्ही इथंच नका ठरवू मला अटेम्प्ट किती करायचा आहे. तिथं गेल्यानंतर पेपरची डिफिकल्टी लेवल बघा. पेपर डिफिकल्ट असेल तर ऑटोमॅटिकली कमी अटेम्प्ट होणार आहे. जर सोपा असेल तर ऑटोमॅटिकली जास्त अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. आणि म्हणजे त्या पिच रिपोर्टनुसार तुम्ही ठरवताय, मग पेपरनुसार हे ठरवा अटेम्प्ट किती करायचा आहे. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तुमचा स्वतःचा तगडा अभ्यास असला पाहिजे. जर तुम्ही कंप्लीट अभ्यास करताय तर तुम्हाला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्रास होणार नाही, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. हे खूप डोक्यामध्ये फिक्स ठेवा.
त्याच्यामुळं अटेम्प्टची काळजी करू नका अभ्यासाच्या सुरुवातीलाच, हे पण लक्षात घ्या. 36 सेकंदामध्ये एक प्रश्न तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. सुटतो का? सुटतो. याच्यामधले 15 ते 20 प्रश्न असे असतात जे तुम्हाला काय होतात, एक 10 सेकंदापर्यंत सुटून जातात, एवढे सोपे असतात. मग या 15 ते 20 प्रश्नांचा राहिलेला वेळ हा इतर प्रश्नांना तुम्हाला वापरायला मिळतो. एलिमिनेशन मेथडनी वेळ वाचवता येतो. मग काही असे प्रश्न असतात जे 15 ते 20 सेकंदामध्ये सुटतात. ठीक आहे, हे सगळं लक्षात घ्या, हे गरजेचं आहे. आणि जर विचार केला तर महत्वाचं. ठीक आहे, आता साधारणतः या 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्नाचं जे नियोजन आहे त्यात मी 2 भाग करतो. कोणते? इकडे 80-20. मग 80 प्रश्न जे आहेत तर ते तुमचे जीएसचे आणि मॅथ्स रिजनिंगचे 20 प्रश्न. मग वेळ कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, तर 80 प्रश्नांसाठी जीएस साठी आपल्याला द्यायचे 40 मिनिट आणि इकडं मॅथ्स रिजनिंग साठी द्यायचे 20 मिनिट. कारण मॅथ्स रिजनिंगला उत्तर सॉल्व करून लिहायची आहेत. याच्यातले पण मॅथ्सला वेळ जास्त लागणार आहे, रिजनिंगला कमी लागणार आहे. स्कॉलरशिपच्या लेवलचं रिजनिंग असतं, बरोबर, जे आता 5वी आणि 8वीला आहे, जुनं 4थी आणि 7वीला होतं. मग जीएस 40 मिनिटात होतो का, तर मी सांगतो होतो. मी स्वतः सॉल्व केलंय. ही मेथड खूप गरजेची, हे कॅल्क्युलेशन खूप गरजेचं आहे. आणि हे कधी जमणार आहे, जेव्हा तुम्ही वर्षभर अभ्यास करणार आहे, जेव्हा तुम्ही PYQची प्रॅक्टिस करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे सगळं होणार आहे, गॅरंटेड होणार आहे. निश्चिंत राहावा. आणि लेक्चरमध्ये हेच कसं करायचं हे सगळ्या फॅकल्टी तुम्हाला इथे सांगणार आहेत. हे खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. यानुसार जर तुम्ही स्ट्रॅटर्जी ठेवली तर मला वाटतं बऱ्यापैकी फायदा होतो. आता पुढचा महत्वाचा मुद्दा जो आपल्या विषयाच्या संदर्भात आहे. आपण अर्थशास्त्र या विषयाची पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा थोडक्यात बघूया की नक्की काय काय आहे. तसं पाहायला गेलं तर कंपॅरिझन मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा जवळजवळ सर्व टॉपिक आपल्याला कॉमन आहेत. म्हणजे जे पूर्व परीक्षेला आहेत ते मुख्य परीक्षेला आहेत आणि मुख्य परीक्षेचे काही टॉपिक ऍडिशनल पण आहेत, बरोबर आहे. मग पूर्व परीक्षेचा विचार केला तर बघा इथे बाकीच्या पूर्व परीक्षेच्या किंवा इतर सब्जेक्टच्या सिलेबस बघितला, विषयांचा किंवा अभ्यासक्रम बघितला तर आपल्याला दिसतं की अर्थव्यवस्थेचा सिलेबस थोडा डिटेलमध्ये बाकीच्या इतरांच्या तुलनेत. मग पूर्व परीक्षेला मला फक्त याच दिलेल्या टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला तर आपण म्हणतो 2 भाग पडतात, एक मायक्रो आणि दुसरं मॅक्रो, बरोबर. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल किंवा त्याला आपण काय म्हणतो समग्र. आता इथं महत्वाचं, या मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेचा आम्ही अभ्यास करतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, परकीय व्यापार, बँकिंग असे दिसतात. आणि तेच जर मी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला तर वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या उत्पन्नाच्या प्रोडक्टचा त्या ठिकाणी आम्ही विचार करतो तेव्हा ते सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. एक चांगली गोष्ट काय आहे, आपल्या अभ्यासक्रमाला फक्त मॅक्रो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एकूणच किंवा देशाची अर्थव्यवस्था आपल्याला शिकायची. कुठेही आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स अभ्यासाला नाही. मग सिलेबस मध्ये जर मी आलो तर मला त्याचंच रिफ्लेक्शन दिसतं, फक्त स्थूल अर्थशास्त्र आपल्याला तिथे अभ्यासाला आहे. मग भारतीय अर्थव्यवस्था जी महत्वाची स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. मग काय काय इथं बघा, इथे कोणते कोणते टॉपिक तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या. काय दिसतं, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती म्हणजे कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी आणि मुद्रा राजकोषीय नीती. हे भारतीय अर्थव्यवस्थेमधला तुम्हाला सिलेबसचा भाग आहे जो आपल्याला शिकायचा आहे. आणि पुढे शासकीय अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये बजेट आणि लेखा व लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट म्हणजेच कॅग आणि 3 वित्तीय समित्या, लोक अंदाज समिती, लोक लेखा समिती, सार्वजनिक वित्त समिती.
तर एवढा घटक आपल्याला पूर्व परीक्षेला शिकायचा आहे. पूर्व परीक्षेला एवढंच आहे, याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जायचं नाही पूर्वसाठी. पण तिथेच जर आम्ही मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर मुख्य परीक्षेचा सिलेबस 2 गटांमध्ये आयोगाने विभागणी करून आपल्याला दिलेला दिसतो. आता काय दिलंय बघा. पहिल्या पॉइंट मध्ये समग्र अर्थशास्त्र असं म्हटलंय, म्हणजे इथे सगळ्या कन्सेप्ट्स आहेत अर्थशास्त्राच्या. कोणत्या? समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय? वृद्धी आणि विकास याच्यामधला फरक काय आहे, बरोबर. सार्वजनिक वित्त म्हणजे काय, याच्यामध्ये काय येणार, तर सार्वजनिक वित्ताच्या बेसिक कन्सेप्ट पूर्ण जगामध्ये ज्या वापरल्या जातात त्या. आणि पुढचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हे 4 महत्वाचे घटक इथं आम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये अर्थशास्त्राच्या मुख्य परीक्षेला आहेत. हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं. आणि त्याचाच जर विचार केला तर पुढे दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, ज्याच्यामध्ये एकूण 9 पॉइंट आपल्याला दिलेत. आणि तो काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा महत्वाचा भाग. हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं. मग भारतीय अर्थव्यवस्था, त्याची वैशिष्ट्य आणि त्याच्या सुधारणा किंवा त्या अर्थव्यवस्थेच्या समोरची आव्हानं काय, याची चर्चा आपण करणार. कृषी आणि ग्रामीण विकास. आता 3 क्षेत्र आहेत, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र असतात, बरोबर, ज्याला आपण कृषी, उद्योग आणि सेवा ही तिन्ही आपल्याला अभ्यासाला आहेत. इथं कृषी क्षेत्र आणि दुसरं उद्योग आणि सेवा क्षेत्र. आता कृषी का महत्वाचं आहे, तर सर्वात जास्त आपण त्या ठिकाणी कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. आपण म्हणतो ना भारत देश कृषी प्रधान आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न येताना दिसतात. त्याच्या पुढचा विचार केला तर सहकार. आता एक खाजगी क्षेत्राचा प्रकार, पण महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त विकसित सहकार कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. मग आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय तर मला सहकार माहिती पाहिजे. ग्रामीण भागाचा, ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये बॅकबोन असलेला हा क्षेत्राचा सहभाग खूप महत्वाचा आहे, म्हणून सहकार मला शिकावा लागतो, बरोबर. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. आपल्या इथे त्या ठिकाणी बँकिंगच्या संदर्भामध्ये या गोष्टींसाठी बँकिंग पूर्ण आपण जे बघणार ते सार्वजनिक वित्तामध्ये पण इथं या घटकामध्ये बघणार आहे. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, बजेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे येतील. कोणाच्या? भारताच्या अर्थव्यवस्थेच्या. ऑलरेडी आपला पूर्व परीक्षेला तो टॉपिक आहे. इथं पायाभूत सुविधा विकास. मागच्या 2023चा कंबाईनचा जर पेपर काढला तर 4 ते 5 प्रश्न पायाभूत सुविधा विकास योजनांवरती आहेत. 15 पैकी 4 ते 5 प्रश्नाचं वेटेज विचार करा, महत्वाचा टॉपिक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल ऑलरेडी आपण प्रिलियमला म्हणलं आहे. आणि पुढे मेन्सला अजून एक टॉपिक ऍड होतो, जशी भारताची अर्थव्यवस्था तशी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. मग दोघांची तुलना, महाराष्ट्र आणि भारत या दोघांच्या अर्थव्यवस्थेची तुलना. एक साधारणतः या स्वरूपामध्ये अर्थशास्त्र आपल्याला शिकणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुस्तकांमध्ये भरमसाठ दिलंय. सगळं करायचंय का? अजिबात नाही. वर्गामध्ये जेवढं होईल तेवढं करा, त्याच्यावरती विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला 10 ते 12, मी अजिबात म्हणणार नाही 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येतील. 10 ते 12 प्रश्नांची आपण तयारी 100% इथे करू क्लासमध्ये. ते काम माझं आहे, ते मी करून घेईल, ठीक आहे. या संदर्भाने इथं अर्थशास्त्र बघायचंय. एक्झाम ओरिएंटेड. आपल्याला अर्थशास्त्रामध्ये PhD करायची नाही, लक्षात घ्या. आकडेवारीची टेन्शन तुम्हाला आहे, आकडेवारी पाठ करावी लागते. अजिबात सगळी आकडेवारी पाठ करावी लागत नाही. हा 30% तुम्हाला फॅक्ट्स पाठ करायच्यात किंवा लक्षात ठेवायच्यात. बरं, त्या लक्षात कशा ठेवायच्या, त्याची पार्श्वभूमी काय, ते पेपरला कसं येतं आणि त्याला चुकवायला आयोग काय देतं, हे मी तुम्हाला त्या वेळी त्या टॉपिकमध्ये सांगून देईन. हे डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. पूर्ण जबाबदारी माझ्याकडे सोडा, लक्षात ठेवा, ठीक आहे. हा आहे अर्थशास्त्राचा पूर्व आणि मुख्यच्या संदर्भामधला सिलेबस. आता सर्वसाधारणपणे नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केल्यानंतर कोणते प्रश्न समोर असतात याची थोडक्यात चर्चा करू. बऱ्याच मुलांना सर्वसाधारणपणे चर्चा त्या ठिकाणी किंवा प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा होताना दिसतात की नक्की कोणते प्रश्न तुम्हाला समोर येतात. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की अभ्यासाचं नियोजन, की आलोय तर खरं पण कसं नियोजन असलं पाहिजे, ठीक आहे. अभ्यास कसा केला पाहिजे हा त्याच्यातला पहिला मुद्दा.
लक्षात ठेवा, अभ्यासाच्या बाबतीमध्ये इथे फरक काय. तुम्ही ग्रॅज्युएशनला तुम्ही शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी अभ्यास कसा केला, वर्षभर तुम्ही वर्गात त्या ठिकाणी जाता, शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता, लेक्चर करता, पण अभ्यास करत नाही. सेमिस्टर जवळ आलं की त्याच्या 15 दिवस आधी तुम्ही अभ्यास करता, तिथं निभावून जातं. वन नाईट स्टडी करता ग्रॅज्युएशनला, एक रात्रीत तुम्ही अभ्यास करता, दुसऱ्या दिवशी जाऊन पेपर लिहिता, चांगले उत्तम डिस्टिंक्शननी पास होता. कसं शक्य होतं? तात्पुरतं ताजं वाचलेलं असतं आणि ते डोक्यामध्ये असतं आणि ते पेपरमध्ये उतरवता येतं. कन्फ्युजनचा पार्ट आहे का? नाही, तिथं लिहायचं आहे. पण तिथंच ऑब्जेक्टिव्ह जर 4 पर्याय दिले आणि असं जर लेटेस्ट लगेच वाचलेलं असेल तर वाचलेलं तर वाटतंय, ओळखीचं तर आहे, पण उत्तरच निघत नाही. ही बोंब होते. ही 2 एक्झाम मधली त्या ठिकाणी गंमत आहे. रिटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण देतोय पेपर ऑब्जेक्टिव्हचा, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतं, अभ्यास कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. कन्फ्युजनचा पार्ट काय आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे, अभ्यास महत्वाचा आहे. बरोबर, हे लक्षात घ्या. मग अभ्यास त्या पद्धतीने करायला पाहिजे. दुसरं, इथे स्पर्धा परीक्षा करायला लागलं म्हणजे मला लायब्ररी लावावीच लागते, सकाळी 7 वाजता रिडिंगला जावंच लागतं, दुपारी झोपून चालणार नाही. हे अशा मिसकन्सेप्ट आहेत. रोज 14 ते 15 तास अभ्यास करावाच लागतो, अजिबात नाही. कसं ते सांगतो. आपण काही मशीन नाहीये की तुम्हाला इनपुट टाकलं आणि उद्यापासून 14-15 तास अभ्यास करायला चालू केला. अभ्यास हा हळूहळू वाढवला पाहिजे. बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे नवीन मुलांनी. इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरती जे सक्सेस मिळालेले, यश मिळालेल्या विद्यार्थी किंवा अधिकारी आहेत त्यांची त्या ठिकाणी लेक्चर्स किंवा भाषणं बघितल्यानंतर आपण उत्साहित होतो, मोटिवेट होतो. 14-15 तास मला अभ्यास करायचा आणि मी एकाच झटक्यात एकाच वर्षात पोस्ट काढतो. एवढं सोपं नाही. रिअलिटी समजून घ्या. बरं, 14-15 तास अभ्यास होतो का? होतो, पण कधी? जेव्हा तुम्ही लास्ट फेजला अभ्यासाच्या असतात तेव्हा. हे खूप कठीण आहे की 1 जानेवारीला असलेला उत्साह 31 डिसेंबर पर्यंत टिकेल. आता याच्यामध्ये नेहमी समजून सांगण्यासाठी मी 2 उदाहरणं मुलांना देतो. कोणतं? एक आहे 100 किंवा 200 मीटरची स्प्रिंट, जी आपण रनिंग मध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बघतो, आणि दुसरी आहे मॅरेथॉन. जेव्हा पेपरचा त्या ठिकाणी जवळचा काळ असतो, म्हणजे शेवटचा महिनाभराचा काळ असतो, तेव्हा तुम्हाला स्प्रिंट पळायची आहे. तेव्हा तुम्हाला 100-200 मीटर सारखं पहिल्या पॉइंट पासून ते शेवटच्या पॉइंट पर्यंत वेगानेच पळायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्ता एक्झामच्या प्रिपरेशनची सुरुवात करताय तर तेव्हा तुम्हाला मॅरेथॉन पळायचे. सुरुवात स्लो झाली तरी चालेल, पण स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे पूर्ण मॅरेथॉन 5 किलोमीटरची पूर्ण करेपर्यंत. नाहीतर पहिल्यांदाच तुम्ही जोरात सुरू करता, थोडं 200-300 मीटर गेलं, थकून जाता, तुम्हाला डिप्रेशन, वैताग, ठीक आहे, टेन्शन, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात समोर. मग हे खूप क्लिअर ठेवा की आपल्याला मॅरेथॉन पळायचे, तर नियोजन अभ्यासाचं कसं असलं पाहिजे? ग्रॅज्युअली वाढवत गेलं पाहिजे, हळूहळू वाढवत गेलं पाहिजे. मग सुरुवात 2-3 तासांपासून करा ना, काय प्रॉब्लेम आहे? हा विचार करा की मागच्या दिवसात मी याच्या आधीच्या 0 तास अभ्यास केलाय, आता मी 2 ते 3 तास अभ्यास त्या ठिकाणी काय करतोय. मग आठवडा, 2 आठवडे 2-3 तास अभ्यास करा. मग त्याच्या पुढे वाढवा 3-4 तास, 5 तास, 2 महिन्यात तुम्ही 7-8 तासांवर याल आणि मग 7-8 तास तुमची कॉन्स्टंट रेंज असेल. रोज किती तास अभ्यास करायचा? मग त्या हिशोबाने 7-8 तास. बरं, जॉब करणाऱ्यांना प्रश्न असेल की सर हे शक्य होत नाही, कारण बरेच लोक ऑनलाईन त्याच्यासाठी घेतात. जॉबवाल्यांनी नेहमी लक्षात ठेवा, तुमचा माइंड रिलॅक्स आहे, कारण तुमच्या माइंडमध्ये भीती आहे का माझं नाही झालं तर? नाही. पण जे इथं 24 तास अभ्यासाच्या वातावरणात असतात त्यांना ही भीती असते. 7-8 तास बसल्यानंतर 4 ते 5 तास क्वालिटी अभ्यास होतो, पण जॉब करणाऱ्यांचा 4-5 तास अभ्यास होतो, तो पण क्वालिटी होतो. त्यांनी 7-8 तास बसणं गरजेचं नाही. जे लायब्ररीमध्ये येऊन बसतात ते फक्त दिवसातले क्वालिटी अभ्यास, ज्याच्यामध्ये मन आणि तन दोन्ही पण एकत्र असतं, जाग्यावर असतं, थाऱ्यावर असतं, त्यांचा अभ्यास पण तेवढा 4-5 तासाचाच असतो. फक्त फिजिकली प्रेझेंट असतात लायब्ररीत, तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. त्याच्यामुळं ही डोक्यातून कल्पना काढून टाका किंवा भीती काढून टाका की जॉब करणाऱ्यांनी 7-8 तास रोज कसे काढायचे, गृहिणींनी रोज 7-8 तास कसे काढायचे. काही गरजेचं नाहीये. 4-5 तास करा, पण क्वालिटी करा. तन आणि मन एकत्र असलं पाहिजे, ते तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट जाणार आहे. हे खूप
काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे, अभ्यास असा करायचा आहे. दुसरं महत्वाचं इथे नियोजन करताना स्वतःचा स्ट्रॉंग पॉइंट सोडून, जे मी मगाशी म्हणलं सकाळी 7 वाजताच उठलं पाहिजे, 7 ते 11 लायब्ररीत बसलं पाहिजे, हे डोक्यातून काढून टाका. तुमचा जेव्हा अभ्यास होतो, नाईटला होतो नाईटला करा, पहाटे होतो पहाटे करा, दुपारी होतो दुपारी करा, लेट उठून 10 वाजता लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा आहे तेव्हा करा, पण इमानदारीने आणि कॉन्सन्ट्रेशनने, एकाग्रतेने करा. अभ्यास चांगला होणं गरजेचं आहे. आपल्यासाठी क्वांटिटी महत्वाची नाहीये, आपल्यासाठी क्वालिटी महत्वाची आहे. संख्यात्मक पेक्षा गुणात्मक अभ्यास महत्वाचा आहे. किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा किती चांगला अभ्यास केला हे लक्षात ठेव. हे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि पेपर जवळ आल्यानंतर तुम्ही 1,00,000% 14-15 तास अभ्यास करता. मी नेहमी उदाहरण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. 2 वर्षाचा अभ्यासक्रम 6 महिन्यात पूर्ण करून भारतात परत यावं लागणार होतं, म्हणून आंबेडकरांनी 18 तास अभ्यास करावा त्या ठिकाणी लागला आंबेडकरांना. जर का ते कंपल्शन नसतं तर आंबेडकरांनी पण आपल्यासारखं नॉर्मली रोजच्या 2-4 तास अभ्यास करून पुढच्या 2 वर्षामध्ये अभ्यास पूर्ण केला असता, जर त्यांच्याकडे ऑप्शन असतात तर. पण तो नव्हता. त्यांना माहित होतं स्कॉलरशिपचा कार्यकाळ संपतोय आणि आपल्याला भारतात परत जायचंय, म्हणून तो 18 तास अभ्यास आहे. हे कोणी सांगत नाही. उदाहरण देताना सांगतात की आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला, पण का केला त्याच्या मागची पार्श्वभूमी. आम्ही पण करतो ना, कधी पेपर जवळ आल्यावरती शेवटच्या महिन्यात ऑटोमॅटिकली 14-15 तास अभ्यास होतो. कोणी सांगायची गरज पडत नाही. मग आता पहिल्या दिवसापासून 14-15 तास अभ्यास करणं शक्य आहे का? अजिबात नाही. मग हे एक लक्षात ठेवा. मग अभ्यासाचं नियोजन तसं केलं पाहिजे. किती वेळ करायचा याचा प्रश्न तुमचा तिथं मिटून जातो. प्लॅनिंग स्वतःच्या सोयीने करा. आवर्स मध्ये रोज जास्तीत जास्त 2 GS चे सब्जेक्ट करा. आता तुमचे लेक्चर चालू झाले, 1 GS चा सब्जेक्ट आणि 1 मॅथ्स रिजनिंग. मॅथ्स रिजनिंग डेली सिलेबस अभ्यासक्रमामध्ये ठेवा. रोज 2 तास जे आहेत तुम्हाला इथे याला द्यायचे नंतर कन्सिस्टंटली. मग त्याचा प्लॅन करा. या एका दिवसामध्ये आवरली किती करणार, मग वीकली किती तुमचं पूर्ण होणार, आणि मग किती दिवसांमध्ये तुमचा सब्जेक्ट पूर्ण होतोय, असं ते शेड्यूल तुमच्या सोयीनुसार. तुमचं रिडिंगचं स्पीड वेगळं आहे, तुमचा ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे. प्रत्येकाला एखादा सब्जेक्ट समजून घ्यायला वेगळा वेगळा वेळ लागू शकतो. एका ठोकताळ्यात बसून करू नका. फक्त 2 GS च्या सब्जेक्ट पेक्षा जास्त सब्जेक्ट एका दिवसात वाचू नका, कारण कन्फ्युजन होतं आणि एकही नीट होत नाही. मग आपण मराठीमध्ये म्हणतो एक ना धड भारावर चिंध्या. मग त्याच्यामुळे हे खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. हे शेड्यूल तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे, जास्तीत जास्त रोजचे 2 GS चे सब्जेक्ट किंवा 1 GS आणि 1 मॅथ्स रिजनिंग असं शेड्यूल ठेवा. मॅथ्स रिजनिंग का चालू करताना पाढे पाठ करा 30 पर्यंत, वर्ग पाठ करा 30 पर्यंत, क्यूब पाठ करा 30 पर्यंत किंवा 25 पर्यंत क्यूब करा. कारण हे खूप गरजेचं आहे. अपूर्णांक पूर्णांकांची बेरीज वजापैकी प्रॅक्टिस चालू करा. डायरेक्टली मॅथ्सची पुस्तकं घेऊन सोडवायला बसू नका, कारण हे आपला याचा संबंध तुटलाय. आपण कॅल्सीवर करायची सवय लागली आहे. ग्रॅज्युएशनला आपण मेंटली कॅल्क्युलेशन केले नाहीत. तुम्ही 5वी मध्ये 10वी मध्ये केले, ओके, पण आता नाहीये. पण हे अभ्यास करताना 15 दिवस आधी करा. चौकडा वही घ्या, त्याच्यामध्ये रोज पाढे लिहा. 15 दिवस पाठ होऊ देत, तोंडपाठ होऊ देत. का तर आपल्याला जो टास्क आहे 60 मिनिटात 100 क्वेश्चन, तर हा असाच पूर्ण होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन मनातल्या मनात कराल, कारण 10वी 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत स्टेप्सला मार्क्स होते. आता अंतिम उत्तराला मार्क्स आहेत. तुम्ही उत्तर कसं काढलं, बघून लिहिलंय, तुक्का लागलाय, कॅल्क्युलेट करून काढलंय, अंदाजाने काढलंय, काहीही फरक पडत नाही. पण माझ्यासाठी टाइम महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग या पद्धतीने तुमचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पुस्तक त्या ठिकाणी कशी वाचायचे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. आता मी सांगतो 3 टप्प्यांमध्ये अभ्यासाचं नियोजन आपल्याला करायचं. कसं तर फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंग. फर्स्ट रीडिंगला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं फक्त कन्सेप्ट किंवा संकल्पना समजून घ्यायच्यात. अजिबात कुठल्याही प्रकारे अंडरलाईन करायचं नाही, कुठल्याही प्रकारे हायलाइट करायचं नाही, कुठल्याही प्रकारे नोट्स काढायच्या नाहीत. फक्त संकल्पना आणि कन्सेप्ट समजून घ्यायच्यात. बरं, आधी PYQ बघायचे का नाही? पहिल्यांदा अभ्यास करताय, पहिल्यांदा MPSC करायला आलाय, कंबाईन करायला आलाय, पहिले आधी सिलेबस समजून घ्या, काय आहे त्याच्यात समजून घ्या. आणि मग पुढचा टप्पा येतो तुमचा सेकंड रीडिंगचा. मी या सेकंड टप्प्याला काय म्हणतो तर डिमांड ऑफ एक्झाम समजून घ्यायची.
मग इथं कोण तुम्हाला उपयोगाला येणार आहे, तर कोणी नाही, फक्त PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मग दुसऱ्या रिडिंगच्या आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायचे, मार्केटमध्ये टॉपिक वाईज डिस्ट्रीब्यूट करून पुस्तकं छापून आले. जो विषय वाचायचा आहे त्याच्या आधी PYQ घ्या, आधीच्या वाचलेल्या पहिल्या कन्सेप्ट आणि संकल्पनांवर सोडवायचा प्रयत्न करा, न बघता प्रश्न सोडवा, चेक करा काय चुकलं, कोणत्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन झालं, नक्की आयोगाला काय अपेक्षित आहे, ह्या गोष्टी तुमच्या सेकंड रिडिंग मध्ये क्लिअर होतील. आणि मग मी त्याला म्हणतो डिमांड ऑफ एक्झाम आपल्याला समजते की एक्झामला काय गरजेचं आहे, ते मला त्या PYQ मधून समजतंय. आणि मग आता तुमचा टप्पा चालू होतो अंडरलाईनचा किंवा मायक्रो नोट्सचा किंवा नोट्सचा, आणि तो तुमचा टप्पा इथं थर्ड रिडिंग मध्ये. मग आता तुम्ही काढा मायक्रो नोट्स. तुमचे जे डोक्यात नाहीये, जे कन्फ्यूज करणारे, म्हणजे कोणतं, पाठ करायचे मुद्दे कुठले, कन्फ्युजनचे मुद्दे कुठले, कन्सेप्टचे मुद्दे कुठले, हे तुमच्या पुढच्या थर्ड रिडिंगला मायक्रो नोट्स मध्ये येऊ द्या. आणि मग ह्या मायक्रो नोट्स कधी वापरायच्यात, शेवटच्या 15 दिवसात, पेपरच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात. कारण बाकीच तर आमच्या डोक्यात आहे, ते माझं चुकतच नाहीये, तर मी परत लिहून पुस्तक कशाला नवीन तयार करायचंय, जेवढं डोक्यात नाही तेवढंच का पाहिजे, हे क्लिअर करा. या पद्धतीने तुमचं अभ्यासाचं नियोजन इथून पुढे असणं अपेक्षित आहे. हे सुरुवातीला खूप कळणं गरजेचं आहे. आता शक्यतो ऑनलाईनच्या मुलांना याच्यामधला मुद्दा पहिला, ठीक आहे, काय चुका होतात या टाळणं अपेक्षित आहे. आता तुमच्या चाय पे चर्चा म्हणण्यापेक्षा मी म्हणतो ऑनलाईन चर्चा. टेलिग्राम मध्ये येणारे मेसेज, आता राज्यसेवेचा 21 जुलैचा पेपर आहे, पुढे जाणार, पण तुमच्या हातात नाहीये ना. तुमच्या हातात काय, अभ्यास करणं. समजा 21 जुलैलाच पेपर त्या ठिकाणी वेळेवर होतोय, तर काय करायचं, मग या चर्चांमध्ये सहभागी नका. वायफळ, तुमच्या हातातला मुद्दा, ऍड कधी येणार, जागा किती असणार, कधी एक्झाम होणार, तुमचा अभ्यास तयार आहे का रे, तुमचा अभ्यास तयार आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपरला बसायला तयार आहे का, तुम्ही मग हा प्रश्न विचारा. जे तुमच्या हातात नाहीये त्या गोष्टींच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका. मी त्याला म्हणतो चाय पे चर्चा करू नका. ठीक आहे. पुढचा लॅक ऑफ कन्सिस्टन्सी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी महत्वाचं काय, तर ब्रेक गरजेचं आहे. आठवडाभर अभ्यास करताय, अर्धा दिवस एखादा सुट्टी घ्या, तुमच्या आवडीच्या गोष्टी, तुमचा छंद जोपासा, पिक्चर बघा, तुम्हाला खेळायला आवडतं खेळा, जे काही करायला आवडतं ते करा. किंवा रोजच्या आयुष्यामध्ये अर्धा तास 1 तास तो तुमच्या बाजूला तुमच्या छंदासाठी, आवडीसाठी काढून ठेवा, जिथे तुम्ही 100% त्याच गोष्टीचं असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली एनर्जी भेटणार आहे अभ्यास करण्यासाठी. कारण ही खूप रटाळ आणि खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे आणि याचे आउटपुट लगेच दिसत नाहीत. त्याला 1-1.5 वर्षाचा काळ लागतो, पूर्व प्लस मुख्य प्लस अंतिम रिझल्ट. मग याच्यासाठी काय करायचंय, लॅक ऑफ कन्सिस्टन्सी, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं. चुकीचे रेफरन्स बुक वाचू नका. 12 ते 15 पुस्तक आहेत, तेवढेच करायचे, त्याच्यापेक्षा जास्त करायचे नाहीत. जेवढं वर्गात सांगितलंय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. उगाच ढीक घेतलाय आणि घरात ठेवलाय नाही, एकदम पुस्तकं घ्यायची नाहीत. जो विषय करताय तोच घ्या. मार्केटमध्ये गेला आणि चांगलं पुस्तक वाटलं आणि घेतलं नाही, अजिबात असं करायचं नाही. PYQचं महत्व लोकांना कळतच नाही, ती चूक आहे महत्वाची. सगळ्यात महत्वाचा गुरु कोणता आहे, अंतिम सत्य ज्याला मी म्हणतो, एमपीएससीचा अंतिम सत्य जो रिझल्ट देणार आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. मी काय म्हणतो फरक पडत नाही, म्हणजे मी शिक्षक, एखादा फॅकल्टी, एमपीएससीचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय म्हणतात हे समजून घेतलं तर तुम्हाला क्वेश्चनचे अंदाज बांधता येतात, उत्तरं लिहिता येतात. कारण आपल्या इथं पर्याय दिलेत आणि पर्यायातून उत्तर चूज करायचं आहे, म्हणजेच ओळखायचंय. एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सेकंड रिडिंगच्या आधी पहिली रिडिंग अजिबात PYQला हात लावायचा नाही, पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायची. दुसऱ्या रिडिंगच्या आधी मी PYQ सॉल्व्ह करायचे. मग काय चुकतंय, कन्सेप्ट चुकतीये, फॅक्ट चुकतीये, 50-50% येते, कन्फ्युजन होत आहे, कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, ह्या गोष्टी बाहेर काढा आणि नंतर मग तुम्ही तो टॉपिक वाचायला घ्या. मी गॅरंटी देतो तुम्हाला कोणी काही सांगायची गरज नाही, तुमचं तुम्हाला कळेल की एक्झामची डिमांड काय, कोणता भाग लक्षात ठेवायचा आणि कोणता चुकणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. मोबाईलचा विचार केला तर तुम्हाला मोबाईलवरच अभ्यास करायचा ऑनलाईनच्या बाबतीमध्ये. बरं, मोबाईल एवढा धोकादायक का, अजिबात नाही. एका लिमिट पर्यंत वापर केला ओके, नो प्रॉब्लेम. पण इन्स्टाच्या रील बघताय आणि 2-2 तास त्याच्यावर घालवताय, मग धोकादायक आहे, मग बाजूला ठेवा. त्याचा पॉझिटिव्ह वापर करा, निगेटिव्ह वापर करू नका.
टाइमपासचं साधन म्हणून जेव्हा तुम्ही एक ठराविक पिरियड काढून ठेवला त्याच्यासाठी, तेव्हा तुम्ही मोबाईल यूज करा. पण बाकीच्या वेळेस त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अभ्यासामध्ये करा. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता बघा, मी तुम्हाला म्हणलं की अनालिसिस जर मागच्या 10 वर्षाचं केलं तर हे अशा पद्धतीने दिसतात. हे सुरुवातीच्या टप्प्यातच बघायचं का? अजिबात नाही. हे शेवटच्या 15 ते 20 दिवसाच्या प्रिपरेशन मध्ये मला हे घ्यावं लागतं. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने इथं मी काढून दिलं, ही पीपीटी तुम्हाला शेअर होईल, ते फक्त एकदा बघून घ्या. बाकी जास्त काय त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगत नाही. वर्गामध्ये तर मी शिकवताना सब्जेक्टच्या बाबतीमध्ये सांगणार आहे की कंबाईनला कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आलेले दिसतात. सार्वजनिक वित्त किंवा पायाभूत सुविधांच्या योजना या टॉपिकला हे सगळे टॉपिक तुम्ही बघा सिलेबसमध्ये. सिलेबसच्या बाहेर एकही टॉपिक नाही. ठीक आहे, हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आता इथे मी तुम्हाला 2023च्या पेपरचं विश्लेषण करून दिलं की कोणते 15 टॉपिक आहेत, त्या 15 टॉपिकवर 15 प्रश्न कसे आले होते. निळं केलंय योजना 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 योजना. 4 ते 5 प्रश्न स्कीम्सवर आहेत. हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग उत्तर लिहिताना जमतात का? 100% तुम्हाला इथे उत्तरापर्यंत जाता येतं. पुढचे 15 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भामध्ये इथे दिलेले आहेत. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल तर हे आपण जेव्हा आपण चालू करणार आहे, ठीक आहे, काय लेक्चर इकॉनॉमिक्सचे लेक्चर चालू करू तेव्हा मी ते 15 क्वेश्चन्स एक्सप्लेन करेन. तेवढा वेळ नाही. बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत की काय स्टेट बोर्ड किंवा रेफरन्स बुक सांगा. सगळ्यात पहिलं काम काय करायचं इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये, तर तुम्हाला सुरुवात अभ्यासाची इकॉनॉमिक्सची कुठून करायची, तर 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड घ्यायचंय. फक्त मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, तुमच्या सोयीने तुम्ही घ्या. 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आणि 12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक ॲज इट इज आपल्या सिलेबसला आहे. काही मुद्दे आहेत त्याच्यातले जे आपल्याला करायचे नाहीत. इथं बघा 11वीच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं काय दिसतं महत्वाचं, जे दुसरा चॅप्टर आहे, ठीक आहे, दुसरा नाही म्हणणार, तिसरा विभाजन मूल्य म्हणून चॅप्टर आहे. 11वीच्या पुस्तकातला 3rd चॅप्टर करायचा नाही. बाकी सगळे चॅप्टर आपल्याला सिलेबसला आहेत. नोट डाऊन करून ठेवा. 11वीच्या पुस्तकातून कोणता करायचा नाहीये? तिसरा विभाजन मूल्य मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भात हे आपल्याला नाही. गणितीय कॅल्क्युलेशन इकॉनॉमिक्स तिसरा चॅप्टर करू नका, हे महत्वाचं. दुसरं 12वी. आता 12वीच्या पुस्तकामध्ये पण काही मायक्रो इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहेत की कुठले? दुसरा, तिसरा अ, तिसरा ब, चौथा. ठीक आहे, हे 4 चॅप्टर 2 ते 4 त्या दरम्यान असलेले 4 चॅप्टर तुम्हाला करायचे नाहीत, ते तुमच्या सिलेबसला नाहीत. मग बाकी इतर बाजाराचे प्रकार, निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार, भांडवल बाजार, हे सगळे टॉपिक आहेत. ही बेसिक पुस्तकं आधी वाचून घ्या. ही तुम्हाला बाजारामध्ये 11वी आणि 12वी इकॉनॉमिक्स नवीन पॅटर्न नुसार जी आहेत तर ती उपलब्ध आहेत. ती तुम्हाला करायची. सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करायला इकॉनॉमिक्सचा चालू करताना. ठीक आहे, रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. जर विचार केला मार्केटमध्ये तर काय दिसतं आपल्याला? भारतीय अर्थशास्त्राची काही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता घाई करू नका, घेऊ नका. मी ज्या तुम्हाला नोट्स दिल तेवढ्या केल्या तरी चालेल, पुस्तक विकत घेऊ नका. हा, PYQ ला तुम्ही काय करू शकता? महत्वाची गोष्ट, PYQ ला तुम्ही मोठा ठोकळा 22,000 जो आपला ज्ञानदीपचा आहे तो घेऊ शकता. कंबाईनचं पूर्वपरीक्षेचं विश्लेषणचं पुस्तक आहे ते तुम्ही घ्या. पण इथं अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये देसले सरांची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, कोळंबे सरांची आहेत. घाई करू नका, थोडे दिवस थांबा. मी तुम्हाला नोट्स देतो, तुम्हाला असं वाटलं की सफिशियंट नाही तर तुम्ही पुस्तक घ्या, नाहीतर अन्यथा पुस्तकाला पैसे लगेच घालू नका. ठीक आहे, एवढा माझ्यावर विश्वास ठेवा. जर घ्यायचा असेल तर मग एक तर देसले सर घ्या किंवा कोळंबे सर, दोघांपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल. देसले सरांची पुस्तकं जड आहेत, कोळंबे सरांची समजायला थोडी सोपी आहेत. मात्र मग मार्कांमध्ये पण इथं खूप सारं दिलंय, पण मग मार्क जास्त देत आहे 2-3. हे डोक्यामध्ये लक्षात ठेवा. आता सध्या फक्त 11वी आणि 12वी या 2 पुस्तकांवरती कॉन्सन्ट्रेट करा. एवढं साधारणतः तुम्हाला अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हे पुस्तकांचं मी इथं त्या ठिकाणी पिक्चर्स टाकले होते, कोणते पुस्तक आहे.
देसले सरांचं पार्ट 1 डेव्हलपमेंट आणि कोळंबे सरांचं पुस्तक, किंवा मग जर तिथं विचार केला तर माइंड मॅप बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्सचे तुम्ही घेतलेत तर लगेच घाई करू नका वाचायची, किंवा क्लास नोट्स पण मी तुम्हाला म्हटलं देतो, ठीक आहे, ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. माझ्या यांनी सॉफ्ट कॉपी तुम्हाला भेटून जातील, लेक्चरच्या नुसार तुम्हाला एक एक ते भेटून जाईल. मग त्यानुसार तुम्ही केलं तरी चालेल जेव्हा लेक्चर चालू होतील तेव्हा. आता सध्या फक्त तुम्हाला 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड विकत घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं जे चॅप्टर सांगितले तेवढेच तुम्हाला करायचे, बाकीचे स्किप करायचे आहेत. एवढं साधारणतः इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये आहे.